हॅलो नमस्कार, कशा आहात सगळेजण. आय होप तुम्ही सगळे खूप खूप छान असाल. यावेळी टाईम सांगितलं तर दुपारचे 12-12:30 वाजले असतील. सगळी कामं आवरलेली आहेत आणि इकडं आज मी लोणी काढत आहे, कारण आता 2-4 दिवसाचा माझा टूर आहे. तुम्ही विचारतही होता ताई कुठं जात आहेस, म्हणजे तयारी मी करत आहे एक एक, म्हणजे बॅग वगैरे आवरायचं, साड्या घ्यायचं, कारण घाईघाईमध्ये एक विसरतो असं होतं ना, त्यामुळे मी एक एक वस्तू ठेवत आहे. आणि कसं असतं ना, कुठंतरी जायचं म्हणलं ना, सगळं आवरून जायचं, असं सगळ्यांचं आवरायचं. आता इथं जी लोणी मी काढत आहे ना, मला तसं तर आज हे काढायचंच नव्हतं. आणखी 2-3 दिवसाच्या नंतर काढायचा विचार होता, पण आता 2-3 दिवस तरी मी जाणार आहे आणि येईपर्यंत सगळं खराब होणार होतं. आणि तसं तर दिनेश पप्पा काहीच बघणार नाही, सगळं ती जिथल्या तिथं असणार आहे, सगळं खराब होईल. म्हणून मी सगळी लोणी काढून तूप वगैरे बनवूनच ठेवणार आहे. आणि जितके भांडे झालेत ना, म्हणजे आता दही, थोडंसं ताक, हे ते असं थोडंसं तांब्यात ठेवलेले मी किचनच्या वरच्या खिडकीमध्ये. तर ते पण सगळं मला एकत्र करून सगळे तांबे, सगळे भांडे घासून जायचे, म्हणजे सगळं करायचं असतं आपल्याला बायकांना. असं नाही की कुठेतरी जायचं तर असं आपण स्वतःच आवरून जाऊ शकतो, पूर्ण घरचं आवरायचं असतं. परत घरात राहणारे त्यांना खाणं पिणं, त्याची व्यवस्था, हे सगळं आपल्याला करायचं असतं. त्यामुळे मला बाहेर जायचं किंवा कुठेतरी जायचं टाळतच असते मी, कारण सगळ्यांचं आवरण्यामध्येच मी इतकी थकून जाते की नंतर एनर्जीच राहत नाही माझ्यामध्ये. तर इकडे बघू शकता मी लोणी काढलेली आहे, म्हणजे तांब्या भरलेला होता आणि दुसरा एक तांब्या अर्धा आलेला होता. खूप अशी साय जमा झालेली होती. तर लोणी काढली आणि जास्त वेळ लागत नाही, झटपट मिनिटामध्ये लोणी येते या मिक्सरच्या भांड्यामध्ये, जी फायबरचं मोठं मिक्सरचं भांडं आहे. तर 2 बॅचमध्ये मी लोणी काढून घेतली आणि इकडं लोणी मी स्वच्छ धुवून गरम करायला ठेवली. आणि हे जे भांडं आहे ना, यामध्ये थोडंसं गरम पाणी लिक्विड टाकून मी मिक्सरला फिरवून घेतलं, म्हणजे सगळा चिकटपणा निघून गेला. म्हणजे जी डिझाईन त्याची बनलेली असते ना, जे पाते वगैरे, तिथं चिकटपणा खूप असतो, हाताने निघत नाही व्यवस्थित. म्हणून लिक्विड आणि थोडंसं कोमट पाणी, म्हणजे गरम पाणी टाकून मिक्सरला फिरवलं, पूर्ण स्वच्छ होऊन जातं. स्वच्छ केलं, धुवून साईडला ठेवून दिलं, कारण या भांड्यामध्ये ते फुटू शकतं. परत आता जितकेही तांबे होते, ज्यामध्ये थोडंसं दही ताक होतं, सगळे एका मोठ्या हंड्यात मी काढलेलं आहे. सगळे तांबे घासायला घेतले, कारण आता मी तर जाणार आहे, मग हे जिथल्या तिथंच राहणार आहे आणि हे बघणार पण नाही, ताकही घेणार नाही, दही पण घेणार नाहीत, कारण त्यांचं जेवण वगैरे सगळं बाहेर होतं आणि जे वस्तू मी ठेवल्या ते तिथंच खराब होणार होत्या. म्हणून सगळं मी स्वच्छ केलेलं आहे आणि सगळे भांडे घासून घेतले, किचनही स्वच्छ केलं. तोपर्यंत इकडं तूपही कडत आहे निवांत, कमी गॅस करून मी ठेवलेलं आहे. प्रत्येक वेळी कसं होतं, दूध पण उतू जातं माझ्या हातानं, तुम्ही बघत असता. तर आता हे लोणी पण, म्हणजे तूप पण करपू शकतो, पण कमी गॅस करून मी सगळी कामं आवरत आहे, निवांत होत आहे तोपर्यंत. आणि तुम्ही मला खूप मिस केला की व्हिडिओ 3-4 दिवस झाला आले नाही आहे. तुम्ही म्हणतही होता ताई आता व्हिडिओ कधी येणार, त्यामुळे मी शॉर्ट पण पाठवलेलं होतं. एक ताई म्हणत होत्या, ताई तू पुण्याला किती दिवस आहेस, तर 4-5 दिवस मी पुण्याला होते आणि आता परत घरी आलेले आहे. तर हे पुण्याला जाण्या अगोदरचा व्हिडिओ आहे, म्हणजे जाण्याच्या अगोदर मी काय काय धावपळ केली, कशा पद्धतीने तयारी केली, म्हणजे खूप दिवसाच्या नंतर व्हिडिओ तुम्हाला येत आहे, त्याबद्दल मी सॉरी म्हणत आहे. खूप मिस केलं तुम्ही, मी पण तुम्हाला खूप मिस केले. पण कुठेतरी गेलं तर वेळेची कमी, तिथं काही मला एडिट करणं, व्हॉईस ओव्हर देणं काही जमलंच नसतं, त्यामुळे ना व्हिडिओ तुम्हाला आलेले नाही आहेत. तर इकडं ही सगळी किचनची कामं आवरली. कपडे मी अगोदरच मशीनला लावलेले होते, तर कपडेही धुवून झालेले आहेत. आणि माझी स्टोनची साडी वगैरे मी हातानं धुवली, मशीनला लावलेली नव्हती, तर ती साडी अगोदर मी उन्हाला टाकून आले आणि तोपर्यंत कपडेही सगळी धुवून झालेले होते. तर सगळे कपडे अगोदर मी उन्हाला टाकून येते, म्हणजे कपड्याचं काम झाल्यानंतर मग बाकीची सगळी तयारी करून घेते. आणि गावाकडून पूजा येणार आहे, आई येणार आहे, म्हणजे आई, जाऊबाई आणि माझी बहीण, 4घी जणी आम्ही जाणार आहोत. तर ती सगळी येईपर्यंत मी सगळी घरची कामं आवरून घेते. मग त्यानंतर जेवणं खाणं, परत टिफिन भरून घेणं, हे सगळं. म्हणजे आता इथं घरी जेवलं तर ठीकच होतं, पण आता काय करतील काय माहिती. म्हणजे थोडंसं लवकर आम्ही निघणार आहोत, तिकीट वगैरे सगळं झालेलं आहे आणि 7 वाजता इथून ट्रॅव्हल्स आहे पुण्याला. तर आता इतक्या लवकर जेवण तर होत नाही कुणाचं, तर म्हणलं स्वयंपाक बनवून ठेवावं आणि आल्यानंतर जेवले तर ठीक आहे, नाही जेवलं तर तिकडंच मी सगळं पॅक करून घेणार आहे. तर इकडं कपडे मी उन्हाला टाकून येत होते तोपर्यंत तूप पण छान गार झालेलं आहे. तर अगोदर मी तूप गाळून घेते आणि कढई वगैरे सगळं मी स्वच्छ घासून घेते. म्हणजे सगळी कामं छोटे छोटे पण खूप इम्पॉर्टंट आहेत, मी असंच ठेवलं ना ती तशीच राहून जाणार आहेत. ते सगळी कामं आवरतच होते तोपर्यंत दिनेश पप्पा आलेले. त्यांनी तसं तर असं 3-4 दिवसाचा टूर माझा कधीच झालेला नाही आहे. गेलं तरी 1-2 तासामध्ये मी परत येते, जास्तीत जास्त 1 दिवस मी राहते, यापेक्षा जास्त नाही. पण यावेळेस ना 3-4 दिवस मी पुण्याला जात आहे, त्यामुळे दिनेशच्या पप्पांना थोडंसं टेन्शन आलेलं आहे की आता 3-4 दिवस जाणार, कधी परत येणार, सुरू आहे त्यांचं. म्हणजे करमत नाही असं होतं ना.
तर इथं ढाळे घेऊन आलेले आहेत, म्हणजे यांच्या मित्रांनी दिलेले आहेत म्हणत होते. आणि इथं शर्त लावलेली आहे की कुणाचं अगोदर होतं. तर आम्ही शर्त लावून ढाळे खाल्लेले आहेत. तर ढाळे खाऊन झालं, टिफिन वगैरे भरून दिलं यांना, हे गॅरेजला गेलेले आहेत. आता त्यानंतर माझी पॅकिंगकडे सुरू झालेली आहे. म्हणजे तसं तर मी बॅग वगैरे अगोदरच भरलेली आहे, साड्या वगैरे सगळं भरून ठेवलं आहे इस्त्री वगैरे करून. आणि आता इथं मेकअपचं सामान मी घेत आहे. तर हे सगळं म्हणजे ही जी पर्स आहे ना नवीन, ती मी घेतलेली आहे. जे अगोदरची आहे त्याची साखळी तुटलेली आहे, त्यामुळे ती घेतलेली नाही आहे मी. त्यामधलं जेही होतं सामान ते या पर्समध्ये मी ठेवून घेतलं. परत काही कपडे धुलेले होते, हे पण मला न्यायचे सोबत. परत एक स्टॉल वगैरे, थंडी खूप आहे ना त्यामुळे स्टॉल, स्वेटर हे सगळं मला घ्यायचं आहे. तर हे सगळं मी बॅगमध्ये भरून घेत आहे. नंतर ना विसराविसर होत नाही, गोंधळ खूप होतो. आणि आई, पूजा, परत बहीण माझी येईपर्यंत ही सगळी कामं मी निवांत आवरत आहे. आज 5 मिनिटही रेस्ट नाही, सकाळपासून धावपळ माझी सुरूच आहे. बाबांचंही जेवण खाणं सगळं झालेलं आहे. आता कपडे हे वाळलेले, तर अगोदर सगळे कपडे काढून मी घडी घालून ठेवते. आणि जी ही मला आता ही स्टोनची साडी पण मला घ्यायची होती साधी, तर ही साडी पण मी घडी घालून बॅगमध्ये ठेवून घेते. म्हणजे फक्त 3-4 दिवसासाठी मी जात आहे, तरी इतकी आवरावर आहे आपली. तसं तर आम्ही देवस्थानी गेलो होतो ना, 15 दिवसाचा आमचा टूर होता, तेव्हा तरी खूप सारी पॅकिंग आमची, खाणं पिणं सगळं सोबत, म्हणजे 2-4 दिवसा अगोदरपासूनच मी तयारीला लागलेली होते. पण आता फक्त 3-4 दिवसासाठी मी जायचं आहे, त्यामुळे जास्त काही घेतलं नाही. फक्त 3-4 साड्या घेतलेल्या आहेत आणि एक वेळचं जेवण घेत आहोत. तर त्यासाठी मी इकडे बेसन बनवत आहे, म्हणजे पिठलं आणि भाकरी मी बनवणार आहे. तर ही सगळी बाहेरची कामं करून मी किचनमध्ये आलेली आहे. आता टाईम सांगितलं तर दुपारचे 3-3:30 वाजले असतील. मी फोन लावलेला होता सगळ्यांना, तर सगळेजण तयारीमध्ये आहेत. आता थोड्या वेळात सगळेजण येतील, म्हणजे 4 वाजेपर्यंत घरी येतील सगळेजण. तोपर्यंत मी इकडं भाजी तरी बनवून घेते, आल्यानंतर भाकरी बनवते. तर इकडं बेसन मी बनवत आहे, त्यासाठी फोडणी तयार केली. आणि चिंच मी अगोदर शिजवून घेतलेली होती, तर चिंचचं पाणी टाकून इकडं फोडणी दिलेली आहे. मसाले टाकले आणि थोडीशी कसुरी मेथी पण टाकलेली आहे, म्हणजे फ्लेवर छान येतो यामध्ये. आणि एक उकळीचा वेट केला, तोपर्यंत 2 ते 3 चमचे मोठ्या चमच्याने बेसन घेतलं, त्याचं बेटर बनवून घेतलं. आणि उकळत्या म्हणजे जे बादन मी ठेवलेलं होतं त्याला छान उकळी आल्यानंतर त्यामध्ये टाकलं आणि शिजवून घेतलेलं आहे. तर मस्त असं पिठलं बनलेलं आहे. म्हणजे आमच्या इथं पिठलं म्हणलं जातं. आता सगळीकडे बोलण्याची पद्धत वेगळी आहे, कुठं बेसन म्हणलं जातं, कुठं काय झुमका वगैरे, असं काही त्याला वेगवेगळी नावं दिली असतात. आणि प्रवासात छान लागतं हे. तर बनवून ठेवलं. दूध पण आणखीन एक वेळा मी गरम केलेलं आहे. आणि इथं वरती मी ताक बनवून ठेवलेलं आहे. आणि भाकरी आता मी करत आहे. भाकरी करतच होती तितक्यात पूजा आणि आई गावाकडून आलेले आहेत. आणि माझी बहीण अरुणा ती शिरोळहून येणार आहे, म्हणजे थोडंसं लांब आहे तिचं गाव. तर तीही थोड्या वेळात येईल, म्हणजे तिला पण मी फोन लावलेला होता. आणि इकडं आई बघा किती पोत्यामध्ये सगळं सामान घेऊन आलेली आहे. पिशव्या पण आणल्या, पोत्यामध्ये पण आणलं, कारण तिथं आता अर्चना, अश्विन म्हणजे माझ्या 2 बहिणी राहतात आणि भाऊ पण आहे, तर त्यांच्यासाठी सगळे घेऊन आलेले आहे. खूप जड झालेले आहे पोतं. मी म्हटलं काय काय आणलं आहे यामध्ये, तर ढाळे, परत काय काय शेंगा वगैरे शेतातलं सगळं घेऊन आलेले आहे. खूप वजन पण ते झालेलं आहे. तेच म्हणलं आईला की काही नको आहे, फक्त पिशवीमध्ये कपडे घे. पण नाही, आईचं जीव कसं असतं ना, की छोट्या छोट्या वस्तू असतात ती तिथं पण भेटतात, तरी पण तिला न्यायचं आहे. दूध, दही सगळं आणलेलं आहे या पोत्यामध्ये. तर तसंच पोतं मी आतमध्ये आणून ठेवलं. आणि पूजा पण इकडं बॅग भरून घेऊन आलेली आहे. म्हणजे सगळ्यांची तयारी झालेली आहे. आता जोरदार तयारी आहे. 3-4 दिवसाचा आमचा तिकडं मुक्काम आहे, त्यामुळे ना जोरदार सगळ्यांनी तयारी करून आलेली आहे. आता अरुणा आल्यानंतर बघूया आता तिची बॅग कशी असणार आहे. तर इकडं मी ताक प्यायला घेत आहे. म्हणजे जेवण झाल्यापासून ना मला एक वेगळंच होत आहे, म्हणजे गरमी झाल्यासारखं, त्यामुळे ना थंड ताक प्यायला घेतलेलं आहे मी. आणि इकडं भाकरी करत आहे. म्हणजे आता रात्रीचं जेवण सगळ्यांचं घरी पण होणार, आम्ही पण सोबत नेणार, त्या हिशोबाने इकडं भाकरी आणि पिठलं मी बनवत आहे. परत इकडं पूजांना आवरे घेऊन आलेली आहे, तर तेच देत आहेत. या आवरे घेऊन आलेले भजी बनवण्यासाठी, शेतातले आवरे आहेत, ते पण काढून ठेवते. आणि हे आवऱ्याचं कवर जे आहे ना ते फुटलेलं आहे, त्यामुळे घरभर ते आवरे झालेले, तर ते पण एक वाढीव काम झालं. तर वेगळ्या कवरमध्ये मी भरून ठेवलेलं आहे सगळं. आणि आता भाकरी बनवत माझं बोलणंही सुरू आहे. पूजाला म्हणजे चहा बनव, तू पण घे, आईला पण दे. मी तसं तर चहा वगैरे आता घेणार नाही आहे, मी ताक पित आहे. तर त्या दोघींसाठी चहा बनवायला सांगितलेला आहे. आता बहीण आल्यानंतर तिच्यासाठी नंतर मी बनवेन. आणि इकडे नारळ वगैरे ठेवलेले आहेत, खरबूज ठेवलेले, पण आता ती खाण्यासाठी वेळ नाही आहे, कारण आता थोड्या वेळात सगळी तयारी करून आम्हाला निघायचं आहे. दिनेश पप्पा म्हणतो की थोडंसं लवकर घरात निघा, म्हणजे आता सगळ्यांच्या बॅगा वगैरे आहेत, तर ती येतील घेऊन जाण्यासाठी. तर येईपर्यंत सगळं मला आवरून ठेवायचं आहे.
तर इकडं पूजानं चहा बनवलेला आहे, आईला पण देत आहे, ती पण घेतलेली आहे. तर मी म्हटलं जेवण कर, म्हणजे आता घरातनं घाई गडबडीत निघतात, हे जेवण व्यवस्थित होत नाही, तर जेवण कर. तर इकडे जेवण करत आहे पूजा. भाकरी बनवलेली, भाजी आहे सकाळची थोडीशी, आणि आता मी गरमागरम पिठलं पण बनवलं, ताक दिलेलं आहे सोबत. तर पूजाचं जेवण होत आहे. तोपर्यंत अरुणा पण आली. अरुणा यायला थोडासा वेळ झाला, म्हणजे 5:30 वाजलेले आहेत आता. तर आल्यानंतर साडी वगैरे चेंज केली ना, कारण तिच्या साडीचा लेस पूर्ण निघालेला होता. तर म्हणलं दुसरी साडी घाल, तर साडी वगैरे चेंज करत आहे. आणि ही जी नवीन बॅग आणलेली आहे ती पूजा बघत आहे की ताई किती सुंदर बॅग आहे, मला पण खूप आवडली. तर म्हणलं आपण घेऊया, मी इथंच घेतलेली आहे ते बॅग. तर ही सगळी तयारी झाली, सगळेजण आले. आता फक्त भांडे वगैरे घासणं, परत इकडं सगळ्यांचं जेवण. आता अरुण आले, तिलाही म्हणलं जेवण कर, आईला जेवायला वाढलेलं आहे, पूजानं जेवण केलेलं आहे. आणि सगळं मला पॅक करून घ्यायचं आहे, आणि घरामध्ये जेवण्यासाठी सगळं इकडं काढून ठेवायचं आहे. सगळे कढया, पातेले, कुकर जीही आहे सगळं रिकामं करून घासून ठेवायचं आहे, कारण आता हे काहीच घासणार नाही, सगळं मी येईपर्यंत खराब होणार आहे ते. म्हणून मी छोट्या छोट्या पातेल्यात काढून ठेवते जे रात्रीचं जेवण आहे, आणि सगळी भांडे घासून किचन स्वच्छ करून जाते. तर इकडं मी पूजाला भाकरी वगैरे बांधून घ्यायला सांगितलेली सोबत नेण्यासाठी. तर पूजा हे सगळं पॅकिंग करून घेत आहे, स्वयंपाक वगैरे. आणि इथं परत मी चहा ठेवला अरुणासाठी, आणि अरुणा याच्या खूप सारी केळी घेऊन आलेली आहेत. म्हणून कोण खाणार इतकी केळी आणलेली आहे, तर म्हणत आहे भाऊजीसाठी आणलेले आहेत, आपण जाणार ना, मग भाऊजी खातील केळी सकाळी सकाळी. तर ठीक आहे, आपलं सगळं काढून ठेवलेलं आहे. आणि इकडं नवीन ड्रेस वगैरे घेतलेले आहे अरुणानं, तेच दाखवत आहे की ताई मी नवीन कपडे घेतलेले आहेत शिवण्यासाठी. तर ते बघितलं, सगळं बॅगमध्ये पॅक केलं. म्हणजे सगळ्यांच्या अशा मोठ्या मोठ्या बॅगा झालेल्या आहेत. तेच म्हटलं मी आता बॅगा न्यायच्या कशा, एक तर आपल्यासोबत कोणी म्हणजे पुरुष मंडळी नाही आहे, सगळ्या आपण तशाच आहोत, कसं न्यायचं इतकं वजन. तरी पण आता बघूया, कारण आता दिनेश पप्पा मला ट्रॅव्हल्समध्ये बसून हे सगळं ठेवून बसून देतील, पण तिथं गेल्यानंतर आता सगळे हे उचलून खाली ठेवणं, म्हणजे भैया येईपर्यंत. तरी पण त्याला अगोदरच मी फोन करते, कारण आम्हाला जमणारच नाही हे सगळं म्हणजे खाली उतरवणं वगैरे. तर इकडं देवाला दिवा लावत आहे ना, तोपर्यंत मी सगळे भांडे वगैरे घासून घेतले. आणि मधून आमची चर्चाही सुरू आहे, म्हणजे पूजानं थोडीशी शॉपिंग करून आलेली ती दाखवत होती, म्हणजे नवीन चेन, परत म्हणजे पायातली पैजण घेतलेली आहे, आणि टिकली हे ते मेकअपचं सामान घेतलेलं आहे, तेच दाखवत होती की ताई मी हे सगळं घेतलेलं आहे. अधूनमधून हे पण चालू होतं आमचं. आणि हळदी कुंकू पण मी देत आहे, म्हणजे अरुणा आई आलेली नव्हती, पूजा पण आलेली नव्हती, म्हणून मी अगोदर पूजाला म्हटलं की आईला आणि अरुणाला दोघींना हळदी कुंकू दे, आणि नंतर मी तुला देते, म्हणजे तिळगुळ वगैरे. म्हणजे आता झालं रविवार एक लास्ट, म्हणजे रथसप्तमी झाल्यानंतर झालं, मग हळदी कुंकू द्यायचं नसतं. तर उद्या म्हणजे रविवारपर्यंत लास्ट आहे. तर दिलेलं हळदी कुंकू, तिळगुळ दिलेला आहे. आणि इकडे सगळी तयारी झाली. ड्रेस पण मी काढून ठेवलेला होता, म्हणजे प्रवासामध्ये ड्रेस कम्फर्टेबल असतो. नंतर म्हटलं असू दे, मला तर सगळ्यासोबत आपणही साडीचं असू दे, म्हणून मी नंतर चेंज केलेलं नाही आहे, आणि सगळं मी जागेत ठेवून दिलेलं आहे. तोपर्यंत दिनेशची पप्पाला खूप लेट झालेला आहे, म्हणजे आता 7 वाजलेली, तिथंच हेच म्हणत आहे फक्त 5-10 मिनिट राहिलेले आहेत, तर थोडंसं लवकर चला. तर आतापर्यंत आवरत होतो, आमचं काय आवरतच नव्हतं, हे आल्यानंतर झटपट आवरलं सगळं. आणि लॉक वगैरे, म्हणजे लॉक काही मी घातलेली नाही, बाबा आहेत घरी, त्यामुळे फक्त दारपुडी केलं. आणि आता आम्ही आलेलो आहोत. आल्यानंतर थोड्या गॅरेजमध्ये बसलो, आणि तोपर्यंत ट्रॅव्हल्स आलेले आहे, आणि तिकीट वगैरे अगोदरच झाले आहेत, म्हणजे शीट बुक झालेले होते. तर आणून बसवलेले आहेत, आणि सगळं सामान जे बॅगा वगैरे होत्या सगळ्या आणून ठेवलेल्या आहेत. आणि आता आम्ही जायला निघालेलो आहोत. तर आता पुण्याला जायला निघालेलो आहोत, आणि पहिल्यांदा मी पुण्याला जात आहे. म्हणजे अर्चना, अश्विनी खूप दिवस झालं, खूप वर्ष झालं तिथं आहेत, येत आई म्हणत असतात, पण जाणं काही झालं नाही. पण आज मी लग्नाच्या निमित्तानं जात आहे, म्हणजे मावस भावाचं लग्न आहे पुण्याला. तर लग्नाला आम्ही सगळेजण पुण्याला जात आहोत. तर आता इथं ट्रॅव्हल्स थांबलेले आहे धाब्यावरती, तर आम्ही इथं बासुंदी खायला घेतली, म्हणजे इथली फेमस आहे ही. आता टाईम सांगेन तर रात्रीचे 11 वाजलेले आहेत. तर तुम्ही या सगळेजण बासुंदी खायला. बासुंदी खाऊन परत आम्ही ट्रॅव्हल्समध्ये बसलो, आमचा प्रवास सुरू झाला. आणि पहाटे 5 वाजता आम्ही बहिणीपाशी येऊन पोहोचलो. भाऊ पण इथंच आहे, तर भैया आलेला होता घ्यायला, आणि आलेलो आहोत आम्ही अर्चनाच्या घरी. आल्यानंतर सगळ्यांची आंघोळ वगैरे झाली, आणि आता आम्ही देवस्थानी जायची तयारी करत आहोत, म्हणजे अश्विनीकडे आणि मावशीकडे आम्ही संध्याकाळी जाणार आहोत. अर्चना म्हणत आहे की आपण इथं मंदिरात जाऊया, अगोदर देवाचे दर्शन करून घेऊ, म्हणून थोडंसं लवकर आम्ही आवरला, आंघोळ वगैरे झाली, जेवण झालेलं आहे आमचं. आणि अर्चना हळदी कुंकू देत आहे, आणि आता आम्ही सगळेजण मंदिरात जाणार आहोत. तर हाच होता आजचा छोटासा व्हिडिओ. आवडला तर लाईक जरूर करा, सबस्क्राईब करा. बाय बाय, टेक केअर.